Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जे टॉपिक आहे ते म्हणजे आपला विषचिकित्सा, मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग मधला जे की आयुर्वेदिक पार्ट आहे विषचिकित्सा, जे की 24 प्रकारचे सामान्य चिकित्सा सांगितलेले आहेत चरकांनी, तर ते आपण बघणार आहोत. आता बघा, विषांची आपण जर समजा चिकित्सा जर करायला गेलो तर त्याचे दोन प्रकारे चिकित्सा करतो. एक म्हणजे सामान्य चिकित्सा आणि एक दुसरी म्हणजे विशिष्ट चिकित्सा. आता विशिष्ट चिकित्सा ही आपण समजा आता कुठला विष जर असेल तर त्याच्यामुळे जर विष बाधा झाली असेल तर त्याची वेगळी चिकित्सा असते. त्याच्यानंतर दुसरं समजा बघितले, समजा मर्क्युरीच्यामुळे पॉयझन झालं असेल तर त्याची पण चिकित्सा वेगळी, मॉडर्ननुसार वेगळी असते. तर तशा पद्धतीने आपल्याला चिकित्सा बघायची आहेत. तर त्याच्यामधलं पहिले ते म्हणजे विष सामान्य चिकित्सा क्रम, जे की आपल्याला चरक चिकित्सा स्थानमधून 23 श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला चरकांनी, तर ते बघूया मित्रांनो. तर त्यांचे श्लोक असा आहे की मंत्रो अरिष्ट उत्कर्तन निष्पीडन चूषण अग्निपरिषेका अवगाह रक्तमोक्षण वमन वीर्योपदानानि हृदय आवरणम अंजनस्य धूमलेह औषध प्रशमानानि प्रतिसारणम प्रतिविषम सद्यस्थापन लेपः मृत संजीवन च विषतेरते चतुर्भिदिका सेरूपम यथा योजा शृणु तथा तान चरस चिकित्सा स्थान. अशा पद्धतीने श्लोक सांगायचा प्रयत्न केलेले. आता याच्यामध्ये 24 जे सामान्य चिकित्सा येतं ते सांगितलेलं. तर त्याच्यामध्ये बघितलं तर मंत्र पहिला, नंतर अरिष्ट, नंतर उत्कर्तन, नंतर निष्पीडन, नंतर चूषण, नंतर अग्नी म्हणजे दहन कर्म, नंतर परिषेक, नंतर अवगाह, नंतर रक्तमोक्षण, नंतर वमन, विरेक म्हणजे विरेचन, त्याच्यानंतर उपधान, त्याच्यानंतर हृदयावरण, अंजन, नस्य, धूम एक चिकित्सा आहे. त्याच्यानंतर लेह म्हणजे अवलेह बनून, नंतर औषध, प्रशमन, त्याच्यानंतर प्रतिसारण, नंतर प्रतिविष, नंतर संध्यास्थापन आणि नंतर लेप आणि लास्टला मृत संजीवनी. अशा पद्धतीने 24 उपक्रम सांगितलेले आहेत मित्रांनो. आता त्यांचे तुम्हाला या श्लोक तुम्हाला हे पाठच करून घ्यायचे, कारण की या 24 तुम्हाला जसेच तसे तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. तर याचं समजा आता आपण जर समजा आंध्र प्रदेशकडे भागाकडे जर गेलो तर तिकडचे पंडित फार छान प्रकारे श्लोक सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं असं असते, मंत्रो अरिष्ट उत्कर्तन निष्पीडन चूषण अग्निपरिषेका अवगाह रक्तमोक्षण वमन विरेक उपदानानि हृदय आवरण अंजनस्य धूमलेह औषध प्रशमनानि प्रतिसारणम प्रतिविषम संध्यास्थापन लेपः मृत संजीवनश्च विषतेरते चतुर्भिदिका सेहरूपकमा यथा योजा शृणु तथा तान. अशा पद्धतीने ते श्लोकाची समजा ती राईम म्हणतात. तर अशा पद्धतीने हे श्लोक लक्षात ठेवा मित्रांनो. आता याच्यामधले जे जे सामान्य चिकित्सा सांगितले ते आपण बघूया विस्तार. आता त्याच्यासमोर येते ते म्हणजे आपल्याला 24 उपक्रम जे सांगितलेले त्याच्यामधला पहिलं उपक्रम ते म्हणजे मंत्र. आता या मंत्राचा जर श्लोक जर बघितलं मित्रांनो, मंत्र म्हणजे काय, एखादी म्हणजे विधिवत जप किंवा देवता यांनी अलौकिक शब्दाच्यावर उच्चारण जे म्हणतात त्याला मंत्र असे म्हणतो. आता सुश्रुतांनी याचं छान प्रकारे तुमच्यासमोर मंत्राची श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला, ते बघूया मित्रांनो. तर ते म्हणतात, देव ब्रह्माशेबी प्रोक्ता मंत्रा सत्य तपोमया भवंती नान्यथा क्षिप्रम विषम हन्यू सुदुस्तरम विषम तेजोमये मंत्रे सत्य ब्रह्मापोमये यथा निर्वायते क्षिप्रम प्रयुक्तेने तथा औषधे. सुश्रुत कल्पस्थान याच्यातून आलेलं आहे. तर सुश्रुत असे म्हणतात की देव ब्रह्मा आणि तपस्वी लोकांनी यांनी म्हटलेले उच्चारलेले मंत्र हे कधीही निष्फळ होत नाहीत. त्यांनी जर मंत्र म्हणलेले असतात ते एकदम म्हणजे कितीही भयानक विष असला तरी ते त्वरित म्हणजे त्यांचं शमन होतं आहे विषांचं आपण शरीराबाहेरून. आणि हे जे तपस्वी लोक असतात यांनी सिद्ध परीक्षेद्वारे साधना केलेली असते. आता जी ती साधना असते त्या साधना काळामध्ये त्यांनी स्त्री, मांस, मदिरा सेवन यांचे केलेले नसते. त्यासोबतच त्यांनी अल्पाहार घेतलेला असतो. त्यासोबतच त्यांनी जे कुशीचे शय तर त्यांच्यावर झोपलेले असतात. त्यांच्यानंतर ते विधिवत जप मंत्र त्याच्यानंतर हवन करून देवतांना प्रसन्न करतात. आणि हे जर समजा साधकांनी व्यवस्थित केले तरच मंत्र त्यांनी उच्चारलेले विषाला आपण नष्ट करू शकतो, आणि जर नाही केले तर ते निष्फळ होते. आता काही भारताच्या काही प्रांतामध्ये असे पण लोक आहेत की त्यांनी म्हटलेले मंत्र हे सर्पदंशाचे त्वरित लगेच नष्ट होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे मंत्राचं सांगण्याचे त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अरिष्टबंधन. आता अरिष्ट म्हणजे काय मित्रांनो, अरिष्ट म्हणजे अनिष्ट किंवा मृत्यूसूचक लक्षणे. आता मृत्यूसूचक लक्षणे जर समजा असले
तर हे जे विषबाधा होते मित्रांनो ते वरच्या दिशेने जात असते. आता म्हणून इथं आपल्याला सुश्रुतांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अरिष्टबंधनाचा. तर सर्वैर्वादित सर्पे शाखा दष्टस्य देहिन. सर्वैर्वादित सर्पे म्हणजे कोणत्याही सर्पाने समजा शाखा हात किंवा पायावर सर्पदंश केलेला असेल, दंशस्य उपरी बहनीयाद अरिष्ट चतुर अंगुले, म्हणजे जिथं दंश केलंय त्याच्या वरील म्हणजे वरील बाजू 4 अंगुल वर तिथं काय करायचं, प्लोत चर्मा अंत वल्कन्ना मृदू अन्न तमेव वे, म्हणजे प्लोत किंवा चर्म किंवा कपड्याची पट्टी तिथं ती बांधायची. आता तिथं ती बांधायची किंवा कोमल असणारी रबरी एखादी न गच्छती विषम देहम अरिष्ट भिनिर्वारितम, म्हणजे ते जे आपण अरिष्ट बंधन पट्टी जे बांधली त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, त्याच्यामुळं विष हे वरच्या दिशेने शरीराच्या उदर भागेस जात नाही आणि त्याच्यामुळं विषबाधा होत नाही. नंतर आता याला चरकांनी वेनिका सुद्धा शब्द वापरलेला आहे. वेनिका हा स्त्रियांच्या केसांच्या मागच्या शेपटीला म्हणतात. आता त्यांनी हे वेनिका पण अरिष्ट म्हणूनच वापरलेले. आता सुश्रुतांनी एका छान प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे हे अरिष्ट बंधन आहेत ही म्हणजे आपण तत्कालीन चिकित्सा म्हणून याचा उपयोग होतो. याच्यानंतर याचा चिकित्सेचा उपयोग केल्यानंतर विधिवत नंतर निष्पीडन, दहन, रक्तमोक्षण हे करायला सांगितलेले आहेत. त्यासोबतच सुश्रुताने हे जे अरिष्टबंधन आहे ते दंशस्थानाच्या 4 अंगुल किंवा 8 अंगुल किंवा 12 अंगुल अशा पद्धतीने त्यांनी घट्ट बंधन करायला सांगितलेले. जर समजा अरिष्टबंधन हे जर समजा अति घट्ट किंवा अति सिले पण नाही करायचं, म्हणजे एकदम घट्ट किंवा एकदम ढिलं पण नाही सोडायचं, तर तशा पद्धतीने हे अरिष्टबंधन सांगितलेलं. आता हे अरिष्टबंधन जर समजा तिथं जर रक्त दूषित झालं तर तिथं त्यांची चिकित्सा म्हणून त्यांनी काय सांगितले की अरिष्टबंधन गाठ सोडून टाकायची. नंतर तिथं जिथं रक्तदूषित झाले ते ज्वालाद्वारे त्यांना हे करून टाकायचं, जाळ लावून टाकायचं. तर अशा पद्धतीने त्यांनी अरिष्टबंधनाविषयी सांगितलेले. याच्यासमोरच आपण आता त्याच्यासमोर उत्कर्तन सांगितले. उत्कर्तन म्हणजे काय मित्रांनो, चिरा देणे किंवा कापणे. दंशस्थानी काय करायचं, चिरा द्यायचं, त्याच्यामुळं जे वाढलेलं विष आहे ते समोर पसरत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं निष्पीडन. निष्पीडन म्हणजे काय करायचं, दाबून दाबून आजूबाजूचे जे विष आहेत ते शरीराबाहेर काढतात. आता जे मर्म आहे तर संधी प्रदेशी ते दाबू दाबू पिळून नंतर ते विष बाहेर काढले जाते, त्याला निष्पीडन असं म्हणतात. नंतर येते त्याच्यानंतर चूषण. चूषण हे चोखणे. आता मग जिथं विष दंश झालेले तिथं काय करायचं, हे गुरुजनांच्या सोबत सहाय्यानेच करावं लागते. याच्यासाठी काय करायचं, साधकाने पहिले काय करायचं, व्रण नसायला पाहिजे तोंडामध्ये आणि त्यानं तोंडामध्ये पहिले घृत लावायचा. नंतर त्याच्यामध्ये जीवक वस्त्र आणि वाळू धरून त्याच्यामध्ये काय करायचं, आशुषण करायचं आणि हे चूषण केल्याच्या नंतर लवकर लगेच तोंडातून थुकून टाकायचं. नंतर मग विषनाशक औषधी सिद्धांचं गंडूश करायचं. अशा पद्धतीने हे चूषण सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट सांगितलेलं ते म्हणजे अग्निकर्म. आता हे जे अग्निकर्म आहे हे छेदन आणि चूषण याच्यानंतर लगेच करतात. आता हे जे अग्निकर्म आहेत त्याला दहन असे पण म्हणतात. हे जे अग्निकर्म आहे ते हे आपण शलाक्याने करतो आणि खास करून मंडली सरपण जर समजा चावलं असेल किंवा दंश केलेलं असेल तर त्यांना तिथं अग्निकर्म केलेलं निर्देश सांगितलेले आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे परिशेषण. परिशेषण म्हणजे सिंचने किंवा शिंपडणे. आता रोग्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्याच्यावर शीतजलाने शिंपडतात, म्हणजे त्याला सिंचन असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे अवगाहन. अवगाहन काय करायचं, रोग्याला शीतजलाने स्नान घालायचे, त्याला आपण अवगाहन असे म्हणतो. नंतर येते रक्तमोक्षण. आता रक्तमोक्षण हे चरकाने खूप छान प्रकारे सांगितलेले आहे. याच्यामध्ये काय करायचं, जिथं दंशस्थान आहे तिथं काय करायचं, पहिले धारधार शस्त्राने तिथं चिरा द्यायचा. नंतर तिथं प्रश्चन, शृंगी किंवा जलोका यांच्याद्वारे रक्तमोक्षण करायचं. आता शृंगीनं कसं करायचं, जे रुंद भाग आहेत ते जिथं घाव झालेले तिथं लावायचं आणि अरुंद भागाने चूषण करायचं. त्याच्यानंतर जलोका हे 2 प्रकारचे असतात, सर्विष आणि निर्विष. आता त्याच्यामधले जे निर्विष येतं ते चिकित्सक म्हणजे वैद्य स्वतः पाळतात आणि त्याच्यावर काय होतं, जिथं दंशस्थान झाले तिथं चिरा देऊन नंतर तिथं जलोका ठेवून टाकायची. ते रक्त पिऊन नंतर विष दूषित रक्त पितात आणि त्याच्यानंतर मग तिथं जर समजा सिरावेद करून पुन्हा रक्त पिण्यासाठी त्यांना मदत होते. नंतर त्यांनी असं सांगितलेलं, जर समजा रक्तस्राव जर थांबला असेल तर तिथं पंचलवण, सुंठ, मिरी, पिंपळी यांचं घर्षण करून नंतर पुन्हा रक्तस्राव येतो असं चरकाने सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर येते मित्रांनो वमन आणि विरेचन. आता वमन आणि विरेचन हे
पूर्व आणि पश्चात कर्म विधिवत करायचं, म्हणजेच त्याच्यामध्ये हृदयाचे रक्षण करून करावं लागते. आता यालाच आपण उदर प्रक्षालन असे म्हणतो आणि मॉडर्नमध्ये यालाच स्टमक वॉश असे म्हणतात. अशा पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न केला. याच्या समोरचं आपण नेक्स्टमध्ये बघू. आता त्याच्या समोर येते मित्रांनो ते म्हणजे उपधान आणि प्रदमन. आता उपधान म्हणजे काय मित्रांनो, एखादी सहाय्यक वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवणे. आता त्याकडे काय व्हायचे म्हणजे विष ज्याला बाधा झालेली त्याच्यावर म्हणजे ते मस्तिष्कापर्यंत पोहोचून ते मरणासन्न व्हायचं. म्हणून त्याकाळी काय करायचं, कागपद आकाराचं चिन्ह करायचं आणि त्याच्यावर चिरा देऊन मग नंतर रक्तस्राव यायचा आणि त्याच्यावर मग सातत्याचा कल्क ठेवत असेल. यालाच प्रदमन, यालाच उपदान क्रिया असे म्हणतात. आता जी ही उपदान क्रिया आहे मित्रांनो, ही उपदान क्रिया झाल्यानंतर लगेच शीघ्र प्रदमन क्रिया करीत असेल. आता प्रदमनसाठी काय करायचे, औषधी कल्कांचं फुंकणीद्वारे ते जिथं झालेले आहे समजा दंश, त्यानंतर कागपद आकार तिथं ते फुंकून औषधी समजा हे करायचे, त्यालाच आपण प्रदमन असे म्हणतो. आता ते जे औषधी त्याच्यामध्ये ज्योतिषमध्ये त्रिकटू कटपल हे सर्व म्हणजे औषधी कल्कांचा खास करून विषनाशक म्हणून उपयोग केला जातो. अशा पद्धतीने ही प्रदमन आणि उपदान होते. ह्याच्यानंतर येते हृदयावरण. हृदयावरण याच्या नावाचं सांगण्याचा उद्देश आहे की हृदयाचे रक्षण करणे. आता विषाची बाधा झाल्यानंतर शरीरामध्ये दोन अवयव फार महत्त्वाचे असतात, ते म्हणजे हृदय आणि मस्तिष्क. यांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला खूप हे करावं लागतं. तर त्यांच्यासाठी मधु किंवा घृतपान, सुवर्णगैरिक यांचे समभाग घेऊन नंतर वस्त्रगाळ चूर्ण करून त्यांचं पाण्यात द्यायचं, पाण्यामध्ये मिसळून द्यायचं, किंवा कावळ्याचे मांस हे स्विन्न करून रस द्यायचं, किंवा बकऱ्याचे रक्त प्यायलाच द्यायचे. त्याच्यानं काय होते की हृदय आवरण होते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे अंजन आणि नस्य. आता डोळ्याखाली पापण्यावर सूज येणे किंवा डोळे समजा वेगवेगळे समजा अंधारी येणे समोर डोळ्यासमोर, तर त्याच्यासाठी अंजन वापरायचे. आता अंजनासाठी खास करून द्रव्य जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये देवदारू, सुंठ, मिरच, पिंपळी, त्याच्यानंतर तुळशीचं हे या सर्वांचे समभाग करून वस्त्रगाळ करून बकऱ्याच्या मूत्रामध्ये त्यांना भावनाद्रव्य देऊन नंतर त्यांचा अंजन योग्य त्यांचं बनवायचं आणि नंतर त्यांचं अंजन लावायचं. अशा पद्धतीने त्यांनी हे करायचं. सेम तशीच प्रोसेस समजा कान, नाक, डोळा, कंठ जर समजा दुखत असतील आणि त्याच्या तोंडामध्ये जर दाह होत असेल तर मग नंतर शिरोविरेचन नस्य करावे आणि त्याच्यामध्ये ज्योतिषमती द्रव्य मोस्टली वापरतात. तर अशा पद्धतीने त्यांनी अंजन आणि नस्य सांगण्याचा उद्देश केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे लेह. लेह म्हणजे एखादी औषधी चाटणं योग्य करणे. आता समजा मोस्टली मध आणि घृतच हे म्हणजे आता ते विषबाधा झालेल्या जो व्यक्तीचा गळा हा कोरडा होऊन जातो, म्हणून त्यांचा आता ते गळा मग आता ते औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता मेन अनुपान ते औषधी खाली ढकलण्यासाठी आपल्याला म्हणजे खाली ओढण्यासाठी आपल्याला मधु आणि घृत याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने त्यांनी लेह कल्पना सांगितलेली. मग नंतर त्याच्यानंतर धूम येते मित्रांनो. धूम म्हणजे काय येते, त्यालाच आपण धूर किंवा धूळ असं म्हणतो. आता हे काय करतात, हे सूक्ष्म स्त्रोतगामित्व असतात, म्हणजे सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाऊन नंतर ते मार्ग मोकळा करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर जिथे जिथे विषबाधा झालेली तिथं ते स्त्रोतसापर्यंत जाऊन हे औषधी नाशक जे कल्प आपण यूज करतो विषनाशक करण्यासाठी त्यांचं ते मार्ग हे करतात आणि ते विषांचे शमन करतात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये औषध द्रव्य जर बघितले तर छोटी काटेरी, मोठी काटेरी किंवा त्याच्यानंतर तुरीची पाने हे खास करून उपयोगात आणले जातात. याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे प्रतिविष. प्रतिविष म्हणजे अँटीडोट. आता जांगम विष जर झालेला असेल तर त्याचा प्रतिविष म्हणून स्थावर विषाचा उपयोग होतो आणि स्थावर विषाचा जर समजा विष झालेला असेल तर त्याचा प्रतिविष म्हणून जांगम विषाचा उपयोग होतो. अशा पद्धतीने हे प्रतिविष सांगण्याचा उद्देश केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे संध्यास्थापन. आता संध्यास्थापन म्हणजे काय मित्रांनो, ज्या व्यक्तीला रोग्याला विषबाधा झालेली आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी किंवा त्याला आपण वेगवेगळे उपयोग करत असतो. आता वेगवेगळ्या कल्पांचे उपयोग, जसं समजा आता डोळे उघडलेले आहेत आणि मान लटकत आहेत तर तेव्हा त्याला नस्य शिरोविरेचनद्वारे प्रदमन करायचं. त्याच्यानंतर त्याला शाखा किंवा कपाळावर शिराद्वारे त्याला ताडण क्रिया करायची. नंतर समजा रक्तस्राव जर होत नसेल तर योग्य शल्यशास्त्राकडून त्याला कागपद आकाराचा रक्तस्राव करून त्याचा रक्तस्राव निर्माण करायचा. त्याच्यानंतर त्या व्रणावर त्याला चर्मयुक्त मांस किंवा चर्म हे लावायचं. मग नंतर त्याला रोग्याला जर समजा शुद्धीवर आलं तर त्याला वमन विरेचन देऊन नंतर त्याला हे करायचं. मग अशा पद्धतीने ही संध्यास्थापन सांगितलेलं आहे मित्रांनो. याच्यानंतर लास्ट येते ते म्हणजे मृतसंजीवन. आता ही मृतसंजीवन जी संकल्पना आहे मित्रांनो ते म्हणजे मेलेल्या प्राण्याला जिवंत करणे. म्हणजे आता हे तर त्या काळी करायचे पण हे आजकाल हे
एवढं म्हणजे प्रभावित नाही आहेत म्हणून याचा एवढं सखोल अभ्यास होत नाही, पण हे 24 उपक्रम यादीमध्ये सांगितलेले. परंतु आता हे विषाक्ततेचे लक्षणं आपल्याला हे करण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या, ते म्हणजे रोग्याला श्वास प्रतिश्वास या क्रिया विषबाधित झालेला त्यांच्या फारही असतात, तर ते नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी आपण औषधी मात्रा देतो रोग्याला ती योग्य मात्रा असली पाहिजे, जास्तही नसायला पाहिजे आणि कमी नसायला पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो हे 24 जे चिकित्सा उपक्रम होते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आय होप की तुम्ही समजले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हे जसंच तसेच मी नोट्समध्ये दिलेले आहेत ते योग्य वेळी वाचा आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.